नमस्कार मित्रांनो, आज आपण स्टार्ट करणार आहे एक नवीन टॉपिक ज्याचं नाव आहे डिव्हिजिबल बाय 12. बघा, हे डिव्हिजिबल बाय 12चा रूल जो आहे हा भरपूरशा बुक्समध्ये दिलेला नाही आहे, पण आपण हा कॉम्पिटिटिव्ह एक्झामच्या रिगार्डिंग हा टॉपिक शिकणार आहे जो खूप इम्पॉर्टंट टॉपिक आहे. ओके, डिव्हिजिबल बाय 12चा रूल जो आहे यात काय आहे की तो एक पर्टिक्युलर नंबर जो आहे तो डिव्हिजिबल बाय 4 असला पाहिजे आणि 3 असला पाहिजे. म्हणजे बघा, तुम्ही जर इथे ऑब्झर्व जर केलं आहे नंबर 12ला, तर 12चा फॅक्टर काय येते 3 4 जा 12. 3 4 जा 12 म्हणजे तो एक पर्टिक्युलर नंबर जो आहे तो 3चा पण डिव्हिजिबल असेल आणि 4चा पण डिव्हिजिबल असेल. तुम्हाला असं इथे शॉर्टकट ट्रिक लक्षात ठेवायची आहे. डिव्हिजिबल बाय 12 म्हटलं म्हणजे 3 4 जा 12. 3 4 जा 12 हा फॅक्टर आहे, म्हणजे 3 आणि 4चा डिव्हिजिबल. ठीक आहे. तसं की बघा, आता आपण समजा एक एक्झाम्पल घेतलं आहे या ठिकाणी की हा नंबर घेतला मी इथे 864 हा नंबर घेतला. आता हा नंबर आपल्याला चेक करायचा आहे की डिव्हिजिबल बाय 12 आहे का नाही आहे. बघा काय म्हटलं इथे मी पहिलेच मला की 864 जो आहे हा डिव्हिजिबल असला पाहिजे 3चा आणि डिव्हिजिबल असला पाहिजे 4चा. ठीक आहे. आता डिव्हिजिबल बाय 3 म्हणजे काय की इथे नाही का आपल्याला यांची सम जी आहे 8 + 6 + 4 तुम्हाला यांची सम भेटणार ह्या ठिकाणी 18. ठीक आहे. ह्या डिजिटची सम जी आहे ही डिजिटची सम 3ची डिव्हिजिबल असली पाहिजे, तरच तो नंबर राहील 3चा तरच तो नंबर राहील 12चा डिव्हिजिबल. पण कंडिशन ही फक्त इथे इम्पॉर्टंट नाही आहे, अजून एक कंडिशन आहे ती 4ची आहे. म्हणजे बघा इथे हा नंबर झाला 3चा डिव्हिजिबल, म्हणजे एक कंडिशन इथे अप्लाय झाली. सेकंड कंडिशनमध्ये काय म्हणतो आपण की लास्ट 2 डिजिट डिव्हिजिबल बाय 4साठी काय राहील, लास्ट 2 डिजिट जे आहे हे 4चे डिव्हिजिबल असले पाहिजे. ठीक आहे. लास्ट 2 डिजिट म्हणजे कोणते आहे 64. हा 64 जो आहे हा 4चा डिव्हिजिबल असला पाहिजे. जसं 4 1 जा 4, 6 - 4 किती येईल 2, 24, 4 6 जा 24 म्हणजे तुम्हाला ह्या ठिकाणी रिमाइंडर भेटतो 0. म्हणजे इथे हा नंबर जो आहे रिमाइंडर तुम्हाला 0 भेटलं म्हणजे हाही नंबर जो आहे 864 हा नंबर 3चा आणि 4चा दोघांचा पण डिव्हिजिबल आहे. ओके. आता हा नंबर 8643 आणि 4 दोघांचा डिव्हिजिबल आहे, म्हणजे हा डिव्हिजिबल झाला पक्का कोणाचा 12चा. ओके. ठीक आहे. आता सपोज अजून एक आपण एक एक्झाम्पल जर घेतला, जसं की 1092. आता हा नंबर घेतला. आता ह्या नंबरला आपण आपल्याला चेक करायचं आहे की हा नंबर 3चा आणि 4चा डिव्हिजिबल आहे की नाही. पहा, डिव्हिजिबल बाय 3 आणि डिव्हिजिबल बाय 4 याचं आपल्याला इथे चेक करायचं आहे. डिव्हिजिबल बाय 3 म्हणजे 1 + 0 + 9 + 2 यांची सम काय भेटणार 1 + 9 10, 10 + 2 12. 12 म्हणजे हा झाला 3चा डिव्हिजिबल. ठीक आहे. आता याच्यासाठी डिव्हिजिबल बाय 4साठी लास्टचे 2 डिजिट आता याची लास्टचे 2 डिजिट आहे काय ह्या ठिकाणी 92 आहे. हा 92 जो आहे हा 4चा डिव्हिजिबल आहे का नाही हे चेक करायचं आहे. 4 1 जा 4 2 जा 8, 4 3 जा 12, 4 3 जा 12 म्हणजे इथे तुम्हाला कोशंट भेटला 23 आणि रिमाइंडर तुमचं येईल ह्या ठिकाणी 0. रिमाइंडर 0 आला. बघा इथे पण तुम्ही चेक करा, ह्या ठिकाणी रिमाइंडर 0 आहे. हा नंबर आहे इकडे 3चा डिव्हिजिबल. इथे बघा हा 12 पण आहे 3चा डिव्हिजिबल, रिमाइंडर पण 0 आहे. म्हणजे तुम्ही एक कंडिशन इथे एक पॅटर्न ऑब्झर्व केला असेल की नंबर 3चा डिव्हिजिबल पाहिजे आणि एक नंबर 3चा डिव्हिजिबल पाहिजे आणि लास्टचे 2 डिजिट जे आहे ते 4चे डिव्हिजिबल पाहिजे, म्हणजे रिमाइंडर 0 आला पाहिजे, तरच तो नंबर राहील 12चा डिव्हिजिबल. ओके. तर हा एक आपला एक व्हिडिओ होता रिगार्डिंग डिव्हिजिबल बाय 12चा. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज याला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.